टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। 10 तारखेपासून नागपूर जिल्ह्यातील तब्बल 280 पेट्रोल पंपवर डिजिटल पेमेंट स्वीकारण्यात येणार नाही असा इशारा पेट्रोल पंप असोसिएशनने दिलेला आहे। गेल्या काही महिन्यांमध्ये पेट्रोल पंप चालकांसोबत डिजिटल फ्रॉड होत आहे। यातूनच नागपूर जिल्ह्यातील 2 पेट्रोल पंप चालकांचे अकाउंट्स सरकारने फ्रीज केलेले आहे, बँक खाते फ्रीज केलेले आहे आणि त्यामुळे सायबर गुन्हेगारांच्या विळख्यात पेट्रोल पंप चालक अडकलेले आहे आणि त्यामुळेच सरकार याकडे लक्ष देत नाही म्हणून असा आरोप करत येत्या 10 मे पासून नागपूर जिल्ह्यातील तब्बल 280 पेट्रोल पंपवर संपूर्णपणे डिजिटल पेमेंट बंद करण्याचा इशारा जो आहे तो विदर्भ पेट्रोल पंप असोसिएशनने दिलेला आहे। आणि समजा असं झालं तर हाहाकार माजणार, कारण की आजकाल पेट्रोल पंप वर कुठलेही काम असो किंवा इतरही ट्रान्झॅक्शनसाठी लोक डिजिटल पेमेंटचा पर्याय जो आहे तो निवडत असतात। 10 रुपयाची भाजी घ्यायची असली तरी डिजिटल पेमेंट लोक करतात। पेट्रोल टाकताना 90% लोक डिजिटल पेमेंट्स करतात। अशा परिस्थितीत जर डिजिटल पेमेंट्स स्वीकारणं बंद केलं पेट्रोल पंप चालकांनी तर लोकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे। त्यामुळे पेट्रोल पंप चालकांच्या या मागणीकडे लक्ष द्यावं अशी मागणी जी आहे ती होती आहे। पेट्रोल पंप असोसिएशनने हा इशारा दिलेला आहे, त्याबाबत त्यांनी नागपूर जिल्हाधिकारी यांना निवेदनही दिलेलं आहे आणि इतर सायबर DCP यांच्याकडे तक्रारही केलेली आहे की पेट्रोल पंप असोसिएशन तर्फे अशा प्रकारे डिजिटल पेमेंटमुळे यांना सायबर फ्रॉड होत आहे, यांच्यासोबत अकाउंट्स फ्रीज केले जात आहे आणि त्यामुळेच 10 तारखेपासून जे डिजिटल पेमेंट तुम्ही आता बघताय अशा प्रकारचं डिजिटल पेमेंट स्वीकारलं जाणार नाही असा इशाराच या ठिकाणी विदर्भ पेट्रोल पंप असोसिएशनने दिलेला आहे आणि त्यामुळे मोठा त्रास सर्वसामान्य लोकांना होऊ शकतो। त्यामुळे सरकारने या मागणीकडे लक्ष द्यावं अशी इच्छा व्यक्त केली जात आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।